मॅडम मला हे सांगा की ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याच्यामध्ये काय अंतर आहे? आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टी सुरुवात करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी एक वेळ आणि काळ असतं. मग ठीक आहे, तर आपण वाट बघत असतो त्या काळाची, की ती वेळ कधी येईल, कधी आपली कामं होतील, कधी काय, कधी कोणता प्रसंग केलं पाहिजे किंवा कोणती गोष्टी केली पाहिजेत. या सगळ्या या प्रश्नांची उत्तरं ज्योतिषशास्त्र देतो. अच्छा. मग जे काही इव्हेंट्स घडणारे आहेत, मग ते नेमकं कधी घडणार? म्हणजे आपण म्हणतो की काळ येणार आहे, पण ते काळ कधी येईल? ती वेळ कधी येईल? त्या कधीचा प्रश्नाचं उत्तर जो आहे ना, ते ज्योतिषशास्त्र देतं. आणि वास्तुशास्त्र म्हणजे काय? तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता, ज्या घरामध्ये राहता, आपल्या घरांचे 12 काय म्हणतात कोणी आहेत, डायरेक्शन्स आहेत. अच्छा. त्या दिशेवर काम करतं हे वास्तुशास्त्र. असं त्यांचं साम्य आणि त्यांचं एक को रिलेटेड रिलेशन किंवा आपण कनेक्शन कनेक्शन म्हणू शकतो किंवा कनेक्टिव्हिटी म्हणू शकतो. तर ते म्हणजे काय? तर ते फिजिकली पण प्रोटेक्टिव्ह आहे, मेंटली पण हेल्पफुल आहे आणि फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी सुद्धा किंवा करिअर ग्रोथसाठी सुद्धा हेल्पफुल आहे. अशा प्रकारे ज्योतिषशास्त्र आणि वास्तू हे दोन्हीचं मिलनने जर काम केलं तर लाईफमध्ये जे पाथ आहे, राईट डायरेक्शन आपण जे म्हणतो, त्या डायरेक्शनकडे वळायला काही हरकत आपल्याला पडत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही.